ओके. सोशल ॲडजस्टमेंट्स मध्ये आहे. हां हां. सम चेंजेस इन द सोसायटी अँड इफ यू आर एबल टू ॲडजस्ट अकॉर्डिंगली. उदाहरण द्या मॅम. ओके, आपण एकदम चाळीतलं उदाहरण घेऊया. पाण्याचा टायमिंग. ओके. पाण्याचा टायमिंग चेंज झाला. सपोज इट वॉज सुरुवातीला तो पाणी 6 वाजता यायचं, आता 5 वाजता येणार आहे. सो आधी तणतण होईल, पण देन आपण लवकर उठायची सवय लावतो. ओके. आणि 5 ते 6 पाणी असतं. 5 ते 6 पाणी भरलं की 6च्या नंतर झोप लागत नाही, उठायची वेळ. देन यू स्टार्ट डुइंग योगा. राईट. सो आपण फर्स्ट फिजिकली पर्सनली ऍडजस्ट पण केलं आणि त्या वेळेनुसार सो त्याच्या ब्युटिफुल एक्झाम्पल. एव्हरीवन ॲग्रीज. म्हणजे बाहेरच्या नुसार मला पण ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता मला जर एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे तर मी रोज 7 वाजता 8 वाजता उठतच येईल, पण आज माझा इंटरव्ह्यू आहे तर मला 5 वाजता उठायलाच लागणार आहे. सो पर्सनल ऍडजस्टमेंट तरच मला इक्विलिब्रियम मिळेल. नाही तर अरे इंटरव्ह्यू घ्यायला सगळे रेडी होते आणि मी झोपलो 8 वाजल्यासाठी. राईट. इट डझंट राईट. सो इट इज अ पिरियड ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे, लिहिता येईल याच्यावर. नेक्स्ट, कम्युनिकेशन इज. Before moving, what is the period of equilibrium and why we want to give this statement? What is the purpose? Yes, very good. It's a three. I understand it's a 3 different words, and we try to do some correlation between that. Yes. But what is the purpose of this statement? Very good. So, what are we searching? सगळ्यांना काय हवं इथे? शांतता, पीस. राईट. सो कशी मिळते पीस? आता प्रत्येकाचा ऑब्जेक्टिव्ह समजा, लेट सपोज इट्स अ पीस. सगळ्यांना शांती हवी. राईट. सो पीस वी विल कन्सिडर ॲज अ पिरियड ऑफ इक्विलिब्रियम. पीस म्हणजे हार्मोनी. राईट. तर ती तुम्हाला कधी मिळेल की गणिताच्या या साईडला काय, गुड पर्सनल ऍडजस्टमेंट अँड गुड सोशल ऍडजस्टमेंट. हे दोन्ही प्लस केलं की तुम्हाला पीस मिळेल, इक्विलिब्रियम मध्ये. आता माझा इन्कम एवढाच आहे तर मी सतत निराशेत राहिलो, अरे क्या सुनील जी को अच्छा मिला, मैं भी IT करता तो अच्छा रहता था, ये वो. सो आई विल वोंट बी इन अ पीस. बट इफ आई एम हैप्पी, नहीं यार जितना मिल रहा है, खाना पीना चल रहा है, लाइफ स्टाइल अच्छा चल रहा है, ठीक है. हाँ संतोष. राईट. मी स्वतःशी ऍडजस्टमेंट केलं. आय एम नॉट कम्पेअरिंग नाउ सुनील जी. राईट. जेव्हा मी हे करायला लागेल, कम्पेअर करायला लागेल, सोशल इज अ सोशल एलिमेंट ना. पर्सनल मध्ये मी माझा इन्कम आहे, दुसरीकडे बघत नाही, आय एम हॅपी. अरे एक दिन सुनील जी का एंट्री हुआ क्लास में, आ रहा बाप रे. राइट. फिर डिस्टर्ब हो गया ना. पर्सनल एडजस्टमेंट जब मैं अकेला था कुछ प्रॉब्लम नहीं था. अकेला एकटा जीव सदाशिव, पण दुसरा फॅक्टर. अँड वी आर अ सोशल एनिमल. आज सुनील जी आहे, ठीक आहे, मी उद्या सुनील जी पेक्षा जास्त नाही, उद्या अमिताभ येईल, तो पीस ऑफ माइंड मिळणारच नाही ना. राईट. सो त्याच्यासाठी गुड सोशल ऍडजस्टमेंट मी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की त्यांच्या प्रोफेशनचा हा ऍडव्हान्टेज आहे आणि माझ्या प्रोफेशनचा हा ऍडव्हान्टेज आहे, आणि माझ्या प्रोफेशनचं हे लिमिटेशन आहे, त्यांच्या प्रोफेशनचं ते लिमिटेशन आहे. सो हे जेव्हा आम्ही बॅलन्स करू, स्वतःला समजेल ही ऍडजस्टमेंट आला शब्द पुन्हा, ऍडजस्टमेंट. आपण लाईफ इज इन कंटिन्युअस प्रोसेस ऑफ ऍडजस्टमेंट. ही जर मी ऍडजस्टमेंट सेटिंग माझ्या सिस्टीम मध्ये केली आणि बाहेरची ज्यांच्याशी विंडोजशी डील करतो मी सगळ्यांची, त्याच्यामध्ये जर मी माझा आउटलुक तसं ठेवलं, सो इक्वेशन विल बी पीस. मला जे पाहिजे. ओके, समजलं? एनी डाऊट्स, एनी क्वेरी? फील फ्री. इट्स अ व्हेरी गुड. तुम्ही क्वेश्चन विचाराल, क्रॉस चेक कराल, तेव्हा आपल्याला अजून चांगलं समजतं. राईट. आणि अजून कदाचित मला आत्ता सुचलं तरी तुम्हाला एखादा चांगला एक्झाम्पल सुचेल. सो वी ऑल कॅन लर्न फ्रॉम इट. व्हेरी गुड. नेक्स्ट. व्हेरी गुड. सेम मस्त उदाहरण. यम आणि नियम, पर्सनल अँड सोशल. एक्सलंट कोऑर्डिनेशन. यू कॅन राईट दॅट. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या उत्तरात पण येईल. आपोआप मग आपण पुढच्या लेवलला जातो. धारणा, ध्यान, समाधी. व्हेरी गुड. पुढचं आहे फार महत्त्वाचं सेंटेन्स. हे तुम्ही तुमच्या घरीमध्ये किंवा पर्सनल डायरीमध्ये फर्स्ट पेजवर चिकटवू शकता. काही भांडणं किंवा ओव्हरऑल होत असेल तर, कम्युनिकेशन इज लाईफ लाईन ऑफ फॅमिली. Communication is lifeline of family. Underline communication.
वा- Said by? हां Said by? सेड बाय डॉक्टर नितीन शास्त्री. नाही रेफरन्स मला म्हणजे सायकोलॉजीच्या बुक्समधलीच आहे ते. आपली पुढची जनरेशन सांगा. Father of this statement. सो कम्युनिकेशन आपण आपल्या पोरांना त्यांच्या नातवंडांना सांगू असं father होते त्यांनी असं सांगितलं. राईट आपल्या फॅमिली सगळं ब्रँडिंग आपल्या नावाने करायचं शोधणारे विसरतच होते. अरे यांच्या पहिले यांनी सांगितलेलं त्यांना काम करू दे ना सगळं. या कार्यावर संशोधन होणे गरजेचे आहे ते. पण असं आहे का खरंच? Yes, 100% आहे. ओके व्हेरी गुड. काय वाटतं खरंच असं आहे कम्युनिकेशन? It is not only for family, it is everywhere. Yes, very good. Communication itself is the, I can say, crucial word or what thought is going into your mind. If you express yourself with whether family, friend or your social life or whatever it may be or in your office or whatever, then you can express yourself. म्हणजे हा आपण इंडिव्हिज्युअल लेवलला विचार केला ॲज अ पर्सन इंडिव्हिज्युअल म्हणून. पण हाच जर आपण देश म्हणून म्हटला तर इंडिया पाकिस्तानचं चालू आहे वॉर. आम्ही तुमच्याशी नाही खेळत, तुम्ही आमच्याशी नाही खेळत, तुमचे पिक्चर आमच्याकडे नाही, आमचे पिक्चर. याच्यातून सोल्युशन मिळेलच असं नाही किंवा खेळून पण अनटिल अँड अनलेस कम्युनिकेशन झालं. आता बांगलादेशशी आपलं सध्या रिसेंटली वो टायअप हो गया ना मी जर तो कम्युनिकेशन थ्री प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होणार. न बोलून होणार नाही, न बोलून रिलीफ होईल, भांडण करता होणार नाही असं. इट्स राईट. पण ते डिस्प्लेजर पण नाही राहणार मनामध्ये. डिस्प्लेजर राईट की नाहीच बोलत नाही. ठीक आहे 3 टाईप्स ऑफ कम्युनिकेशन विल राईट विल डिस्कस ऑन इट. मागच्याला आपण लिहिलं का वाद संवाद सुसंवाद? Can we move ahead or we can have some discussion on this system? You tell me. If you ask me, the communication is a lifeline of family. It is not for family, it is for across the world, I can say. Excellent. If you give the example right now, Huh. it's the latest example of demonetization. Yes. The person who has taken the decision for 125 crore individuals, he has communicated himself to the nation. Very good. That decision he has communicated, Uh-huh. and he has stick to that decision, and no other agencies or no other channel has come in between to express himself. Beautiful. So That's why communication the result, whatever it may be, but that 50 days period is gone smoothly, and Yes. not only smoothly, but otherwise what happened in अगर कुछ दूसरा होता था तो क्या है, हाँ. राडा होता था, मारामारी होता था, Yes. जाळपोळ झाले असते, Right. दंगे झाले असते, True. but he has communicated. He has not communicated that day. He has communicated continuously, every week or every period, whatever the time. beautiful. And whatever decision he take, he always communicated directly. He has not given to other agency, third agency or whatever. Yes. But earlier government, what happens? Sonia takes the decision. I'm just giving example, not a personality. True, I understand. Some other person takes the example, just like the remote, and बोलो it's all right. बोलो. and then subsequently the Manmohan Singh who does the action. Yes. So there is a difference between what the person thinks, Sonia Gandhi thinks, and what the action Manmohan takes. But here what happens, the Modi, the personality, who whatever he thinks and he communicates his action, his thinking, action and communication, all is in sync, Yes. and that is implemented 100%. Beautiful. So communication is very vital. And otherwise what happens, if he has not communicated properly now, it will go into the loss. Yeah. Not only financially, socially also, individually Yes. also. So He's the first person, he is first prime minister who says I'm going to give you a message, and people keep all their work away and sit in front of the TV to listen to what his man says. क्या बात है. That's true. So that communication, like acceptance of what he says. सरांनी सांगितलेला मुद्दा एकदम 100%. त्यांनी जर कम्युनिकेशन ठेवलं नसतं तर टोटली कोलॅप्स झालं असतं. That's true. टोटली कोलॅप्स Very nice. So communication is कम्युनिकेशनचं याच्यापेक्षा उत्तम उदाहरण नाही. Very good. छान झालं. 600 करोड लोकांना कंट्रोल केला एका Yeah. वरती. So that is a skill of a communication, right? So importance of this social media or a communication. And he has not communicated that day. He has communicated since he has elected. He has prime minister. Since then he has communicated every month through a Mann Ki Baat. Yeah. He has communicated directly to a public. So very good. So now 3 things we should always know for a good relationship is that अभी समझो. चलो आपण लिहिले 3 शब्द लिहिला ना ते
सुसंवाद, संवाद आणि वाद. ठीक आहे. सगळ्यात पहिले इज सुसंवाद म्हणजे चांगलं, सगळं सुंदर चालू आहे. संवाद आणि वाद. थर्ड इज डायरेक्ट वाद. ठीक आहे. हा ही संवाद म्हटलं तरी तो वाद- हा चालेल, नो प्रॉब्लेम. एक एक कमी होत जाते ते सुरू होतं ते समजतं एक लोड कमी होत जाते. सो लव्ह लाईफ मध्ये हे एरोज बघताय तुम्ही. लव्ह लाईफ किंवा ओव्हरऑल सगळ्या आपल्या रिलेशन मध्ये हे होतं. समजा लेट्स टेक एन एक्झाम्पल. आता कम्युनिकेशनचं म्हटलं, मोबाईलचं म्हटलं, राईट. आता मायांना एका त्यांच्या मैत्रिणींनी फोन केला. ठीक आहे. आणि त्यांना तो उचलता नाही आला. ठीक आहे. पण त्यांना त्या मैत्रिणीविषयी प्रेम वाटतंय. तर तुम्ही काय करणार? कॉल मिस झाल्यावर जेव्हा बघेल तेव्हा मी कॉल बॅक करा. सो त्यांनी अप्रोच केला, तुम्ही पण अप्रोच केला. दिस फर्स्ट कंडिशन इज अप्रोच और AA. ओके. सेकंड कंडिशनला काय म्हणणार? सेकंड कंडिशनला मैत्रिणीचा फोन आला पण म्हटलं जाऊ दे. हा काय काय येस दुसऱ्यांदा म्हणजे दुसरे एक्झाम्पल हा की मैत्रिणीचा फोन आला हा आणि म्हटलं जाऊ दे काय तुझं नेहमीच. जाऊ हा राईट. सो तुम्ही रिफ्युजल मोडला. इथे त्यांनी समोरच्या पर्सनने अप्रोच केलंय बट यू आर इन अ रिफ्युजल मोड. AR. ठीक आहे. किंवा तुम्ही एखादीला कॉल केला अँड शी इज नॉट कॉल्ड यू बॅक. रिफ्युजल मोड. ठीक आहे. तर कम्युनिकेशन होऊ शकतं का? नाही. राईट. अँड थर्ड कंडिशन इज RR. मी पण नाही करत त्याला पण हाँ जाऊ दे. जान लेना वो भी क्या इतना बड़ी लग के गए क्या मैं हर बार फोन करूँ? मैं भी नहीं करूँगी फोन. राइट. सो रिफ्युजल. तुमच्याकडून पण कम्युनिकेशन नाही होणार, समोरच्याकडून. सो कम्युनिकेशन तो ब्रिज होणारच नाही. राइट. आयदर देयर शुड बी अ ब्रिज और वॉल होतं. दोघांपैकी तुम्ही न कम्युनिकेट केल्याने Wall. डिस्टन्स राहिलं त्या याच्यामध्ये. ठीक आहे. सो अप्रोच रिफ्युजल हे जनरली 3 असतात. सुसंवाद, संवाद हे आपण AA मध्ये घेऊ शकतो. आणि काय हा येस. आणि ते वाद कशात येईल? वाद खालचा. तिसरा. लास्ट तर तो वाद. तुम्ही कुठला शब्द वापरला? मला म्हणायचं होतं सुसंवाद बरोबर हा. आहे. जो संवाद जो आहे हा. आपण जो हा आर टाकला ना की आपण त्याला दुर्लक्षित केलं ना, हा. confuse होतंय. नाही आपण त्याच्याशी बोललो पण तिच्या समोरून आले हा नमस्कार सर म्हणजे अंतर्मनातून हा. म्हणजे त्या संवादातून काहीतरी मी बाहेर नाही हा. गेलो जस्ट इग्नोर नाही करायचं म्हणून तो संवाद साधला बस. राईट. तर तो म्हणजे सेकंड संवाद. याच्यातून दुसरा शब्द विसंवाद वापरला. हा. हा तिसरा संवाद मी संवाद वापरला की म्हणजे संवादच साधला नाही. इग्नोर Ignore केलं. संवाद नाही केला. हा तो विसंवाद विसंवाद. किंवा समोर गेल्यावर सुद्धा बघत नाही, लक्ष देत दुसरीकडे बघून. हा झाला विसंवाद. हा. आणि वाद जर म्हटलं तर तो भांडण आहे म्हणून वाद शब्द. ओके. राईट. सो रिफ्युजल. दोघे याचे एक्सेप्ट नाही आहेत एकमेकांना. जाऊ दे तू तुझ्या वाटीने मी माझ्या वाटीने, काय फरक नाही पडत. राईट. सो कम्युनिकेशनचा पॅटर्न कळला. सुनील जी काय ऍड करायचं है? फोर्थ में आएगा लेफ्ट डायरेक्शन, आपने राइट डायरेक्शन किया सेकंड. हाँ वैसे जा सकता है सिमिलरली मीन्स वाइस हाँ, वर्सा. दे सकते हो. मतलब इसने Second अप्रोच one किया, है. इसने हाँ. रिफ्यूज किया. एक होती. सो रिलेशनशिप में होता है ना लव में, पहले दिया उसने भी एक्सेप्ट किया. समझो मैंने दिया फिर उसने तभी क्यों रिफ्यूज किया. अभी मेरा भी ईगो है, मैं भी एक्सेप्ट नहीं करेगा. किंवा लहान मुलांमध्ये किंवा इव्हन मोठ्यांमध्ये होतात ना मानपानाच्या याच्यामध्ये, अरे मी सगळ्यांसमोर दिलं तेव्हा हे नाही घेतलं तर मी कसं काय दिलं होता एकट्यामध्ये. सो व्हॉट एव्हर XYZ वी हॅव नंबर ऑफ एक्झाम्पल्स. सो अप्रोच. सो ऑलवेज माइंडमध्ये थोडा अप्रोच ऍस्पेक्ट ठेवला की पीस ऑफ जरा चांगलं मिळेल. समोरच्याने अप्रोच केला तर ऍटलीस्ट वी शुड अप्रोच. ठीक आहे. रिफ्युजल मध्ये ठेवलं की आता इफ आय एम इन दिस फील्ड ॲज अ फील्ड ऑफ डान्स थेरपी म्हटलं तर आय कॅन बी इन अ स्टेट ऑफ रिफ्युजल. नाही मी फक्त ओळखीच्या जणांशीच कम्युनिकेट करणार, हेच करणार. अदरवाइज तो कन्सेप्ट वोंट गो आउटसाइड. आय हॅव टू बी ओपन हँडेड. जो पण अननोन व्यक्ती येईल आय हॅव टू वेलकम किंवा त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे, कन्सेप्ट जाणं गरजेचं आहे. सो मी हा अफोर्ड करू शकत नाही अप्रोच रिफ्युजल. राईट.
किंवा रिफ्युजल जाऊ दे, दुसरा एखादा डान्सर पण कॉल अप करेल मला, तो किती मोठा असू दे, मी जर अडून ठेवलं किंवा तो अडून राहिला तर आमच्यात कम्युनिकेशन होऊच शकत नाही. राईट. सो अप्रोच विल बी ग्रोथ. यू शुड बी अ फ्लेक्सिबल. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे ना की वाक्य स्वामी विवेकानंदचं वेगळं आहे, पण एक दुसरं आहे की फ्लेक्सिबिलिटी इज लाईफ, रिजिडिटी इज डेथ. मेल्यावर ताकदपणा येतो ना, कडकपणा येतो. जिवंत असताना यू शुड बी फ्लेक्सिबल. राईट. कधी एक चूक होऊ शकते, एखाद्याला शिव्या वगैरे देतो आणि नंतर कळतो अरे बाबा आता आपल्याच मित्राचे बाबा आहे, लगेच पाय आता पडायला लागतं ना. सो तेवढं फ्लेक्सिबल राहिलं पाहिजे. सो बँड वाज जाएगी बात. सो उतना भी फ्लेक्सिबिलिटी रहना चाहिए. ठीक है बाबा माफ करा, असं पुन्हा नाही होणार. 4 लोकांत शिव्या पण दिल्या, 4 लोकांत नमस्कार पण केले. सो तो व्यवस्थित बॅलन्स होईल. सो दॅट इज द ट्रिक. कम्युनिकेशन विल बी प्रॉपर. आगे जाएंगे. यस. सो नेक्स्ट गोल्डन. लास्ट टाइमला आपण बघितलं आहे इंटरडिपेंडन्स वगैरे. लास्ट टाइम बघितलंय. दिल चाहता है आपण हे घेतलं नाही का? हो, डिपेंडन्स इंटरडिपेंडन्स. ते घ्यायचं का थोडं पुढे जाऊया? ठीक आहे. हा मॅरेजचं घेतलंय तर येऊ दे. इंटरडिपेंडन्स. राईट डाऊन. इंटरडिपेंडन्स. अंडरलाईन दिस वर्ड. Interdependence is central characteristic of marriage. Chalo, what do you underline interdependence? Ravi and Maya were there in last lecture. So can you? इंटरडिपेंडन्स. You explain them की काय आहे ओके. इंटरडिपेंडन्स. सरांनी दिलच्या आता ह्याचं 3 फ्रेंड्सचं एक्झाम्पल दिलं होतं. त्या पहिल्या बिफोर त्यांचे भांडणं व्हायचे आणि ते रात्री पण जाऊन बोलायला ठेवल्या वगैरे असं, म्हणजे त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये पण इन्व्हॉल्व्ह होऊन डिसिजन टेकिंगमध्ये त्याला असं हे चुकीचं आहे, असं नाही करायचं, असं कर वगैरे. हां. आणि नंतर भांडणं झाली, नंतर ते हॉस्पिटलाइज झालं वगैरे, तेव्हा परत एकत्र येतात. पण ते गिव्ह इच अदर स्पेस. एकत्र आहेत पण एकमेकांचे एकदम पर्सनल ह्याच्यात नाही. म्हणजे लेवल टॅन्जंट लेवलमध्ये एकमेकांना ते हे करतात. पहिलं हे डिपेंडन्सचे हे आहे. डिपेंडन्स मध्ये एकदम एकमेकांवर अवलंबून टोटल. आणि हे आहे इंटरडिपेंडन्स, म्हणजे डिपेंडन्स आहे पण स्पेस पण दिली आहे एकमेकांना असं. तर लग्नात इंटरडिपेंडन्स असावं, म्हणजे एकमेकांचा स्पेस पण दिलेला असावा आणि प्रॉपर कम्युनिकेशन, आणि ह्याच्याने दॅट वुड हेल्प डेव्हलप अ बेटर गुड रिलेशनशिप. व्हेरी नाईस. रवींना काय ऍड करायचं? आणि त्यात फक्त आधी सांगितलं होतं की तिघं ते वेगवेगळे होते, एकमेकांची ओळख नव्हती त्यावेळेला. ते 3 सर्कल आपण सांगतो की ते वेगळे होते. मध्ये एक तो डिस्प्यूट डिम्पल कपाडियाचा जेव्हा मॅटर होतो तेव्हा तिघही 3 डायरेक्शनला डिस्प्यूट होतात, वेगळे होऊन गेले. ही मधली स्टेज आहे. मग याला येतो आपण. मूवी देखा है सुनील? नहीं क्या? यू शुड. अभी मेरे लेक्चर समझना हो तो होमवर्क करना पड़ेगा, पिक्चर देखना पड़ेगा. दैट मूवी यू सेड. और वैसा रहेंगे ना. हाँ. जो दिखाने का है ना, वो इधर हम लोग क्लिपिंग्स लगा लेंगे. ओके ओके राइट. ठीक है. सो त्या पिक्चर मध्ये ये सर्कल से क्या, पहला सर्कल मतलब तीनों एक दूसरे में अटक गए. इसको सेपरेट कर सकते हो तीनों रिंग को? नहीं. इसका कॉमन एरिया भी है. राइट. मतलब तीनों एक ही कॉलेज में है, एक ही इसमें बहुत गट से बंधे हुए हैं. ठीक है. बाद में ऐसा कौन सा भी कभी भी ये स्टेज में आओगे ना तुम डिपेंडेंस वाले, तो डिस्पर्स होना ही है. राइट. इवन यू कैन टेक एन एग्जांपल्स ऑफ वेरियस मूवी. तो जब भी मूवीज में भी है एकदम से ज्यादा डिपेंडेंस हो जाता है ना कोई भी इसमें, मतलब तू नहीं तो मैं कुछ भी नहीं वगैरह, या स्टेजला जब मूवी जातो ना, एंड रिजल्ट इज वन ऑफ द पेयर में एक जण जाएगा. राइट. रिजल्ट इज दैट की एकदम जीवाहून पण दुसरं एखादं. टेक एन एक्झाम्पल ऑफ टायटॅनिक और हिंदी मूवीजचा बघा. ठीक आहे. डर बघा. सो एनी हाउ ही एकदम डिपेंडन्स असा अडकला जातो ना, डिस्पर्स होना ही है. सो ये नेक्स्ट स्टेज आना ही है. राइट. दे आर शॅटर्ड. ठीक आहे. कुठला तरी इव्हेंट येणार, इट्स अ नेचर. ठीक आहे. ऑर्गनायझेशन मध्ये पण. ठीक आहे.
शॅटर होणार. आपण लेट्स से एनी पॉलिटिकल पार्टीचं घेऊ शकता किंवा शॅटर होणार पुढे जसं हे होणार तसं, राईट. आणि देन अगेन दे कम टुगेदर विथ रिस्पेक्टिंग देअर ओन स्पेस. शेवटी काय पिक्चरचं दाखवलंय की तिघे एकत्र येतात, आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना, बट दे मेंटेन्स देअर लेवल की मॅरेज आहे आणि व्यवस्थित सेटिंग. ठीक आहे, इकडे तिन्ही सर्कल एकमेकांना टच करतात, कुठेही इंटरफिअरन्स नाही. लास्ट टाइम आपण नमस्कार आणि ही होल्डिंग इथे अडकलो है, अपन इधर अटक गए, ये डिपेंडेंस हो गया. पर अगर हम लोग इंडियन नमस्कार करेंगे सो हम लोग साथ में भी है पर अलग भी है. आप बोल नहीं सकते लाइक अ कमल का फूल. सो इंटरडिपेंडेंस इज गुड. अगर बीवी छोड़ ही नहीं दे रही है, अरे नका जाऊ तुम्ही, काय सारखं लेक्चरला, रविवार है किंवा संडे है, या फिर वाइस वर्सा, हस्बैंड बोल रहा है मत जा, अरे क्या चल रहा है, घर के ऊपर ध्यान है कि नहीं, घर के बारे में कुछ लग रहा है कि नहीं. सो ये ज़्यादा होगा, सो डिस्टर्ब हो जाएगा. पर अगर सामने वाले ने स्पेस दिया, नहीं तेरा ये है, ड्यूटी है, करने को इच्छा है तो तू कर, सो काम और अच्छा होगा. या हम लोग खुद ये किया, अगर मेरे वाइफ को आज कुछ करना है सो आई शुड एनकरेज, और उसको होल्ड किया, मत जा मत जा मत जा मत जा. सेम वैसे होने वाला है. इंटरडिपेंडेंस से अच्छा रहेगा. उसको अपने दुनिया में रहने दो, आपको अपने दुनिया में रहो, बट स्टे कनेक्टेड, कम्युनिकेशन. साथ में ही हो, दिखते समय दोन्ही आता एकत्रच आहेत ना. मॅरेजचं पण असंच आहे, दोघे एकत्र आहे पण दोघांना आपापली स्पेस आहे. राइट, समझ गए? पूछना है कुछ? आपल्याला असं म्हणत होतं दिस इज डेंजर झोन डिपेंडेंट. डेंजर No. इट इज अ फेस, इट इज अ फेस. एक नाही, नाही, लाईफमध्ये न्यूली मॅरिड कपल इज इन दॅट. नसावं. लेट्स अंडरस्टँड दिस थिंग. मला असं म्हणतं की इतकं क्लोज नसावं असं म्हणू शकतो का आपण, असं जिथे आपण जाऊ शकतो का? ओके. तसं आईचं प्रेम असेल, आईशी पण जास्तच निगडीत राहिलो तर मी कदाचित एका जॉबसाठी जाऊ शकत नाही, किंवा जास्त Yeah. आईशी पण एकदम अटॅचमेंट राहिली तर आपण कदाचित बघतो ना career- बरेच आपल्या सोबतची उदाहरणे, अरे तो एवढा अटॅच आहे, त्याला अपॉर्च्युनिटी आली फॉरेनला जायची पण नाही गेला, होमसिक म्हणतो, त्याला चिडवलं जातं. आणि तेच काही जण अरे घराच्या बाहेर चला पाय आधी ते अपॉर्च्युनिटी चलो, राईट. सो यू वर सेइंग समथिंग. अबाउट न्यूली मॅरिड कपल डिपेंडन्स हनीमून फेस, आणि देन आफ्टर मे बी 5-10 years काय बायको ना खरं ना आधी पकवते ना Yeah. So it is initial first approach लग्नाच्या वेळेला, राईट. नंतर approach ही कामालाच लावते, राईट. इसलिए फॉरेन मिनिस्टर हो जाते हस्बैंड सब, चलो, राईट. सो रिफ्युजल एंड में रिफ्युजल यांचं नाही, यांना काही कळतच नाही. डायरेक्ट मीन्स ओव्हरऑल हो जाते. इट्स at retirement age there is this interdependence and there is quite maturity between both the partners and सो इंटरडिपेंडन्स इज अ हेल्दी स्टेट ऑफ माइंड. सोडून देते ना नंतर, काय गोंधळ घालायचं तुला, छोड देते ना ज्यादा. या घरी आजोबा वगैरे गावाकडे कुठे त्यांची जागा बाहेर असते, घराच्या बाहेर खाट टाकलेली असते, तिथे निवांत आतमध्ये चालू दे काय चाललंय आणि मध्ये काय चाललंय काय देणं घेणं नाही, राइट. बिकॉज ही इज इन इंटरडिपेंडेंस. ठीक है, वो सुनने वाले नहीं है वैसे भी, काय को मैं अपना ये चला. ठीक है, आगे जाएंगे. यस, नाउ गोइंग टुवर्ड्स साइकोलॉजिकल डिसफंक्शन. अगले टाइम सब जन इफ पॉसिबल डू वॉच दिस डियर जिंदगी मूवी. Dear Zindagi. हाँ, you should pay me यार, शाहरुख खान और अली अकबर का प्रमोशन कर रहा हूँ मैं. Psychological डिसफंक्शन. और जिन्होंने दिल चाहता नहीं देखा है, यू हैव टू वॉच दिल चाहता है. ठीक है, टू अंडरस्टैंड अ केमिस्ट्री बिटवीन देम, टू अंडरस्टैंड द पर्सनालिटी. या फिर कौन सा भी सीरियल देख रहे हो, जस्ट पर्सनालिटी में घुसो क्या चल रहा है. नेक्स्ट स्टेटमेंट इज साइकोलॉजिकल डिसफंक्शन इज ब्रेक डाउन इन cognitive, emotional or behavioral dysfunctioning. Sir, this DIS ki DYS. DYS.
DYS function, dysfunction. Chalo, what does it mean? Breakdown in cognitive, emotional and behavioral or or behavioral functioning. मतलब क्या? क्या रहेगा? कौन सा वर्ड नहीं समझा? विल चेक आउट. कॉग्निटिव नहीं समझा? कॉग्निटिव सिंप्लिसिटी के लिए थॉट्स, हाँ थॉट प्रोसेस. इमोशनल बिहेवियरल फंक्शनिंग. डिसफंक्शन मतलब डिस्टर्ब फंक्शन. किधर भी डिस लगा ना तो डिस्टर्ब. अभी डिसऑर्डर बोलते हैं मेडिकल टर्म में. डिस मतलब डिस्टर्ब, ऑर्डर मतलब ऑर्डर में नहीं है. गैस्ट्रिक डिसऑर्डर, पेट बराबर नहीं है. यस सुनील, कौन सा मिला? जस्ट रीड आउट लाउड, क्या मीनिंग है? dysfunction कार्य. हाँ कार्य करना. ये क्या करना? कार्य. डिक्शनरी है. हाँ राइट राइट, बोलो ना. कार्य करना. डिसफंक्शन मतलब कार्य नहीं करना. हाँ, कार्य नहीं करना. डिस इज डिस्टर्ब, कार्य नहीं करना. सायकोलॉजी इज सायकोलॉजिकल Study of डिसफंक्शन. behavior. हाँ सायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बिहेवियर. सायकोलॉजिकल बिहेवियरल फंक्शन डिस्टर्ब झालं तर इट्स अ ब्रेकडाउन ऑफ इमोशन. ओके. म्हणजे विचार. बोलो. येस. रेग्युलर जसं बिहेव करतो, जर कुठल्या तरी इन्फ्लुएन्स खाली आपण तसं बिहेव नाही केलं, हाँ हाँ म्हणजे सपोज इवन यू नो की युअर हजबंड कम्स होम ॲट 6:30 हाँ हाँ आणि ऑफिसमध्ये बॉस चेंज झाल्यामुळे maybe the boss may ask my husband to stay a little longer and he comes home by 8. ओके. त्यामुळे माझ्या डोक्यात अजून आला नाही आणि निगेटिव्ह विचार यायला लागणार. Okay. इमोशनली वेन ही कम्स बॅक आय ब्लर्ट आउट. हाँ हाँ काय झालं इतका वेळ सांगता नाही आलं का, फोन करता नाही आला का समथिंग. आणि माझा बिहेवियर पण बदलणार त्याच्यामुळे की इतका इरेस्पॉन्सिबल आहे, इकडे घरी वाट बघते. राइट राइट. तर त्यामुळे रिलेशन्स थोडेसे स्ट्रेट Yeah. होण्याचे. हाँ कम्युनिकेशन जर प्रॉपर झालं नाही ऑन टाइम तर. So this- येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. राईट. आपण बघतो कम्युनिकेशनचं किती महत्त्व आहे. आपण कुठे बाहेर गेलो आणि घरी कळवलंच नाही आणि तिथेच थांबलो. मुलं असं होतात ना, जनरली बाहेर जातात आणि घरी कळवत नाही. मग घरी आईला वडिलांना चिंता लागते, अरे कुठेही सापडत नाही. राईट. ऑल दॅट बिकॉज. पण तेच जर तिने एक फोन केला, आई मी पोचली इथे, मावशीकडेच आहे, खेळते मी, तर वी आर रिलॅक्स. पण तेच जर फोन नाही आला 3-4 तास नाही तर आई वेड्यासारखी शोधत बसेल ना, हाका मारेल, ही मारेल. बिकॉज कम्युनिकेशन नाही झालं. राईट. अँड वी ऑल नो द एक्सटर्नल वर्ल्ड की काय आहे. सो वी आर मोर वरीड. राईट. ते जर कम्युनिकेट झालं तर विल बी द पीस ऑफ माइंड. ठीक आहे. सो जेव्हा पण कॉग्निटिव्ह थॉट प्रोसेस जेव्हा ब्रेकडाऊन होईल, इमोशनल ब्रेकडाऊन काहीतरी होईल किंवा बिहेवियरल फंक्शनिंगमध्ये ब्रेकडाऊन येईल, तेव्हा सायकोलॉजिकल डिसफंक्शनिंग. आता सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स कसं होणार की फॉर एक्झाम्पल आपलं काही बिहेवियर आहे किंवा काय, जर चांगल्यासाठी हे असेल तर इम्प्रूव्हमेंट इज ऑलवेज गुड. पण जर कोणी सारखंच क्रिटिसाइज करायला लागलं, काय सर हे एवढंच असं असतं का, हे तसं असतं का, तुम्हाला हे समजत नाही का, सो वी ऑल फील स्ट्रेस्ड अप. राईट. सायकोलॉजिकल डिसफंक्शनिंग आपलं एखादा बॉस असं असलं तर त्याच्याकडे जायला घाबरतो, पण अरे चार लोक ऐकवतो आपल्याला, बरोबर नाही वाटत. मग ते काम सिम्पल असतं पण त्याचं प्रेशर व्हायला लागतं, डिसफंक्शनिंग यायला लागतं. म्हणजे सोपं असतं. मित्र म्हणतो अरे सोपं आहे, तू आधी एवढं वर्ष करतोयस, यात नवीन काही नाही, पण त्याला त्याचं प्रेशर येतं. कारण की या सायकोलॉजिकल डिसफंक्शनिंग चालू होऊन जातं त्याचं. म्हणजे फंक्शनिंग अफेक्ट होतं, डिस्टर्ब होतं. राईट. ते दॅट मेट बी एनी लेवल, कॉग्निटिव्ह, इमोशनल और बिहेवियर. काय तुम्हाला तुम्ही एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहात आणि काय चप्पल घालून वगैरे काय येतात, मुलांवर काय येतं, मीन्स इट कॅन बी अ बिहेवियर ऑल्सो, इट कॉल बी इमोशनल. राईट. हा शर्ट काय घालायची गोष्ट आहे का कॉलेजला येताना, किंवा इट मेट बी अ थॉट प्रोसेस. काय तुम्हाला साध्या या प्रश्नाचं उत्तर नाही देता स्टुडंटचा किंवा याचा ऑफिसच्या, इट कॅन बी एनीवन. इट कॅन लीड टू अ सायकोलॉजिकल ब्रेकडाऊन. राईट. आपण बघतो ना व्हेरियस केसेस ऑफ सुसाईड. सुसाईड इज व्हॉट? ब्रेकडाऊन, मेंटल ब्रेकडाऊन.
राईट, किंवा अटेम्प्ट सुसाईड किंवा वॉट एव्हर डिप्रेशन, इट्स अ ब्रेकडाऊन विदिन, की माझी फंक्शनिंग होत नाहीये किंवा हां इतरांसोबत मॅचअप नहीं होते, इक्विलिब्रियम नहीं है, मीन्स व्हाट पर्सनल एडजस्टमेंट और सोशल वो एक ट्यून में नहीं आ रहा है. रेडियो लगाते हैं ना हम लोग, वो एक ट्यून में आना चाहिए तो वो सही बजता है, नहीं तो इरिटेट करता है कान को, राइट. सो ते बरोबर ट्यूनिंग झालं इक्विलिब्रियम राहील. पर अगर ट्यूनिंग नहीं हुआ तो डिसफंक्शनिंग आए पर्सनल, इमोशनल और कॉग्निटिव लेवल मीन्स. ठीक है, हाँ बोलो. एक्झाम्पल 3 इडियट्स. हाँ बोलो बोलो, व्हेरी गुड व्हेरी गुड. 3 इडियट्स मध्ये तो सुसाईड करतो. येस येस, दॅट कॅन बी. that can be a good example because त्याची पर्सनल, नाउ ही इज सो मच अटॅच टू हिज फॅमिली, तर त्याचा कोर्स चालू राहण्यासाठी त्याला मित्रांची नावं सांगायला लागतील, बट ही इज ऑल्सो अटॅच टू हिज डिपेंडेंस बन गया ना बॉस, अटक गया ना वो. फैमिली से ये नहीं कर सकता, इतना मर मर के सिखा रहे, इधर जाके जो फ्रेंड्स के साथ इतने जान लगाने वाले दोस्त है, उसका नाम वगैरह तो उनको रस्टिकेट किया जाएगा, बीच में क्या आगे तो मैं ही अटक जाता हूँ. सो ये पूरा उसके बाद इवेंट चॅटर्ड हो जाता है ना, राइट. दॅट इज ऑल्सो एव्हरी पिक्चर, जुनावाला तुम्हाला जो आवडतो पिक्चर ना तो सुद्धा पुन्हा बघा आणि त्यात ती केमिस्ट्री बघा, डिस्पर्स येणार. जेव्हा गरजेपेक्षा जास्त जाईल इट हॅज टू ब्रेक, एक लिमिट्स आपोआप क्रिएट होऊन जातात, डिस्टर्बन्स येईल आणि अगेन ते जॉईन, एंडला पिक्चर ते जॉईन अप होतात. ते दोघं करीना कपूरला उचलतात आणि दे हॅव टू, किती दूर गेला तरी दे विल कम बॅक अँड स्टे टुगेदर. ठीक है, वेरी गुड एग्जाम्पल. वेरी गुड. नेक्स्ट पॉइंट, ब्रेक नको ना, विल कंटिन्यू ना, एन्जॉइंग इट. ओके, सो नेक्स्ट लाइन, हा फार महत्वाचा पॉइंट आहे, वाइटल फंक्शन अकॉर्डिंग टू सायकोलॉजिस्ट. वाइटल फंक्शन्स अकॉर्डिंग टू सायकोलॉजिस्ट. म्हणजे एखादं तुम्ही गॅस्ट्रिक पोटाच्या डॉक्टरकडे गेला तर तो एक स्पेसिफिक सेट ऑफ क्वेश्चन विचारतो, जेवण जाते का, युरिन मोशनला व्यवस्थित होते का, पोटात दुखतंय का, XYZ. तसं जेव्हा एखादा पर्सन तुमच्याकडे सायकोलॉजिस्टकडे, सायकोलॉजी शिक्षणाला एका जणाकडे जेव्हा येतो, तेव्हा या 3-4 महत्वाच्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत त्याला. नंबर 1 इज अबाउट ॲपेटाईट, खाणं कसं. ठीक है. दुसरं, इंटू ब्रॅकेट लिहा वेट, इंटू ब्रॅकेट लिहा वेट. खाण्यामध्ये काय चेंज वाटतं तुम्हाला? एखादा सायकोलॉजिकल एक पेशंट आला तुमच्याकडे किंवा व्यक्ती आला तुमच्याकडे, तर खाण्यात काय बदल होऊ शकतात? भूक लागते का विचारते ना त्याला. ऐसा कुछ होता है क्या सायकोलॉजी? जाड जर असेल तर त्याला चिडवून लोकांनी म्हणा किंवा लथार्जी वाढते शरीरातली, त्यामुळे उठून काही करायची नको, जाऊ आळस, त्यामुळे ही मे लूज मेनी अपॉर्च्युनिटीज आणि त्याच्यामुळे नेगेटिव्हिटी येऊ शकते. ओके, दॅट इज ऑल्सो ट्रू. बट आपण असं म्हणतोय की हे 3-4 जे तुम्हाला गोष्टी सांगतोय मी, ते तुम्ही विचारलंच पाहिजे त्या पेशंट, किती पण घाईमध्ये असला तरी या 4 गोष्टी विचारल्याच पाहिजे. पहिली एक गोष्टी लिहून घ्यायच्या का आपण? ओके. सेकंड, सब हेडिंग मध्ये लिहू शकता किंवा सेकंड टाकू शकता, वेट, वजन. नंबर 3 स्लीप, झोप. and number 4 most important, sexual power function. फोर्थ पॉइंट पे बोलना है क्या? हाँ मीन्स और भारतात है अपन, राइट. मीन्स कैसा, इंडियन सिस्टम हैज लॉट ऑफ टैबू अबाउट सेक्स, राइट. स्टिल वी आर ऑन द टॉप मोस्ट वर्ल्ड्स पॉप्युलेशन. बोलना नहीं है, राइट. वर्ल्ड मध्ये पॉप्युलेशन नंबर 1 आहे, तरी या टॉपिक वर बोलायचं नाही. नवीन वाक्य. सो हां, माहिती होतं पण सेंटेन्स नाही आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे डेली लाईफ मध्ये आहे. एखाद्या ऑर्गनला तुम्ही अंडर एस्टिमेट करणं किंवा जास्त इम्पॉर्टन्स देणं, तर इट्स अ टोटली रॉंग. त्याला पण तेवढाच रिस्पेक्ट डिझर्विंग आहे, राईट. सो वी हॅव टू गिव्ह थिंक टॉपिक इन अ ओपन वे. वी शुड डिस्कस दिस स्टफ. ठीक है, विल स्टार्ट विथ फर्स्ट वन, एपेटाइट. अभी साइकोलॉजी और खाने का क्या लेना देना.
एखादा रुग्ण म्हणजे कोणता आता मानसिक म्हणजे सायकोलॉजिस्ट कडे आला तर काहीतरी डिप्रेस असो किंवा कुठलेही विचार तो स्वतःच्या ह्याच्यामध्ये हे करतो म्हणजे इतरांना सांगत नाही त्यावेळेस म्हणजे त्याच विचारात गुंग असतो किंवा काही पण कुठलेही विचार असतो त्याच्यात हे असतं त्यामुळे मग त्याचं खाण्यावरचं लक्ष जरा कमी होते किंवा काही काही वेळेस खूपही खाल्लं जाते व्हेरी गुड. म्हणून मग एखाद्याचं वजन वाढणं वजन कमी होणं. एक्सलेंट. तर आता ते ॲपेटाईट लिहिलं ना तसं सुजातांनी सांगितल्याप्रमाणे तिथे एक वरचा ॲरो करा ऑब्लिक खालचा ॲरो करा. भूक वाढू पण शकते कमी पण होऊ शकते. प्यार में भूख प्यास समझ में आती है नहीं आती है राइट नहीं समझ में आती ना राइट सो हाँ राईट. इटिंग इज आणि इटिंगचं काय महत्वाचं आहे इटिंग इज वायटल टू सर्वायवल. ठीक आहे त्याच्याशी निगडीत जर खाल्लं नाही तर फंक्शनिंग बरोबर होणार तर त्याच्याविषयी पेशंटला किंवा पर्सनला काय वाटतं कधीतरी आपण म्हणतो ना की आज माझं खायचं मूड नाही जेवणाची इच्छाच नाही राईट. देअर हॅज टू बी सम पॉपअप की का होत नाही इच्छा. इट्स अ इम्पॉर्टंट थिंग ना. हे तुमचं पेट्रोल आहे ना तुम लोग गाड़ी हो तो ये पेट्रोल है ये नहीं चलेगा खाना नहीं दिया तो बंद ना काम. हाँ सो ये वाइटल एलिमेंट को क्यों वो रिफ्यूजल दे रहा है. सो इम्पोर्टेंस है इधर बल्ब जलना चाहिए. क्या हो एकाध 2-4 दिन पेट गड़बड़ हो जाता है या थोड़ा माइनर स्ट्रेसेस रहता है तभी ओके बट ये बार बार हो रहा है सो इट्स एम्बुलेंस जैसा अलार्म बजना होता है. ऑपरेशन थिएटर में जैसा बाहर लाल बत्ती जलती है वैसे इधर चालू हो जानी चाहिए तुम लोग की. ठीक है एपेटाइट. और उसके ऊपर मैंने जैसे बताया कि एपेटाइट कभी कभी बढ़ भी जाता है डिप्रेशन में या ओबेसिटी में. टीवी खाते खाते वेट गेन भी हो सकता है और खाना कम किया तो वेट लॉस भी हो सकता है. सो दूसरे पॉइंट के सामने भी वेट के डिपेंड ऑन एपेटाइट. पेट्रोल ज्यादा भरा है या कम भरा है उसके ऊपर गाड़ी का वेट डिपेंड है. दुःखात वजन वाढतं नसं वाढू शकतं. येस बिकॉज वी टेंड टू ईट किंवा खातच नाही किंवा एक्सरसाइज नाही सिटिंग इन अ प्लेस सल्किंग. राईट. असं होऊ शकतं. सिटिंग इन अ प्लेस आणि सल्किंग हा. रडत रडत. हो या बिकॉज इट्स सिटिंग ना यू शुड बी फ्लोइंग लाईक अ रिव्हर. वाहत आहे पाण्यामध्ये इट्स अ हेल्दी वी कन्सिडर इट एज अ प्युअर. पण तेच जर पाणी कुठे साचलेलं असेल त्याच्यावर मच्छर आ जाएंगे हल्की जमा होईल फंगस सब चालू हो जाएगा ना. तो माइंड शुड बी लाईक अ फ्लोइंग राईट. सो कुठे साचवलं गेलं एकाच विषयावर मी विचार करत बसलो की तिथे त्रास चालू होणार. सो वी शुड बी ऑलवेज फ्लोइंग. आपल्याला फिलॉसॉफी म्हणतात ना त्या क्षणात जगा म्हणजे काय इट्स यू शुड बी फ्लोइंग लाईक अ टाइम. 4 वाजल्यावर आपल्याला थांबायचंच आहे 2 वाजल्यावर सुरू झालं पाहिजे 4 नंतर राईट दुसरीकडे राईट. वी हॅव टू गो अहेड लाईक अ रिव्हर राईट. सो तिसरं काय स्लीप. स्लीपला काय महत्व दिले आहे. झोप योग्य लागते का वेळेवर झोपतात की नाही. सातत्याने लागते का नाही. And that affects the हे पण bowel movements पण. ओके पण साइकोलॉजी क्या लेना देना स्लीप और स्लीप मतलब चैन ना दिल के चैन. It gives rest to your mind and body. हाँ रेस्ट टू माइंड एंड बॉडी है मेरे दिल के चैन. हाँ बोला ना. विश्रामी जाते शवासन म्हणजे हा. श्रम जर झाले तर तुम्हाला झोप पाहिजेच. हा. ती जर मिळालीच नाही तर तो तुमचा तो थकवान निघूनच जाणार. ओके दुसऱ्या दिवशी तुम्हाला डिस्टर्ब राहणार. ओके. ऑब्जर्व योर कॉलेज डेज या स्कूल डेज में जब हम लोग लव में गए थे मैं बहुत टाइम घर पे आ जाने के बाद सो जाता था. we don't know it's a mind म्हणजे if you are depressed some कुठल्या विषयी डिप्रेस असाल तर तुम्ही लगेच झोपायला जाता Yeah. हो. राईट. म्हणजे आता मला काही नाही करायचं मला झोपू देतात थोडा वेळ राईट और यू स्लीप. सो जेव्हा असा काही इश्यू चालू असतो स्ट्रेसर चालू असतो तेव्हा तो पर्सन झोपणार भरपूर वेळ. अरे डॉक्टर उठतच नाही तो सकाळी 12-12 तास झोपतोय. सो इट्स अ ॲबनॉर्मल. यू शुड थिंक किंवा झोपच लागत नाही त्याला. ती रात्रीची 12-3 वाजता अशी बसून असते. मी बघतो तर घाबरतो अरे हे कोण झालंय. सो इट्स अ सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स दिस गोज टू. रडल्यावर पण झोप येते ना. हां रडल्यावर पण झोप येते. So it's all interconnected physical signs about the mind. आतमध्ये काय चाललंय ते बॉडी सांगते तुम्हाला. ते सिग्नल कॅच करता आले पाहिजे लाईक अ क्रिकेट. कॅच दिला तर तुम्हाला
ॲज अ सायकोलॉजिस्ट यू शुड एबल टू कॅच. लक्षच नसेल तर 4 जाते 6 जाते कळतच नाही. इट्स लाईक युअर ऑडियन्स. ठीक आहे. सो यू आर अ प्लेयर, यू शुड बी ऑलवेज अटेंटिव्ह. काय फेकतोय आपल्याकडे कळतंय का? राइट. अभी इम्पॉर्टेंट सेक्स. ऐसा क्यों? सेक्स को क्यों? स्लीप का कवर हो गया, समझ गया सबको? सेक्स का क्या है? बिकॉज इट हॅज बीन अ टॅबू. त्याच्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन नसतं आणि रॉंग पद्धतीने त्याची इन्फॉर्मेशन आल्यानंतर हाँ हाँ. ते टेक इट एज समथिंग ओके. काहीतरी फार मोठं जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं जेवढं अननेसेसरी. आणि दिस ऍक्टिव्हिटी is not done just singular, that has to be a partner. So obviously the other party person may not be interested. And you may feel neglected. मग ते एक negative feeling येतं. Okay, very good. किंवा मग obsession येऊ शकतं की. Okay, obsession, very good. Both poles, we have to think in both extremes. आता हे जे काही सोशल कम्युनिटीज मध्ये और आपण बघतो रेप केसेस किंवा दीज ऑल एक्स्ट्रीमिस्ट ना, म्हणजे माइंड मध्ये ते झालं तेव्हा ती ऍक्शन होते. सेक्शुअल थॉट्स इज अ नॉर्मल थिंग, इट्स नॉट अ ॲबनॉर्मल थिंग, बट यू आर ब्रेकिंग सोशल इटिकेट, सोशल जे रूल्स आहेत ब्रेक करून ते परफॉर्म करतात. म्हणजे ते थॉट्स पहिले येणार ना, मग ऍक्शन होणार ना. तर थॉट्स तुमच्या लेवलला गेले, राईट. ते जर आधीच जर तो कोणाजवळ बोलला असता, राईट, किंवा एक्सप्रेस झाला असता किंवा काय, इफ यू हॅव टेकन अ ट्रीटमेंट दिस बोलला जरी असता व्यवस्थित किंवा काय, तर ते बाहेर पडले असते. ही मस्ट नॉट हॅव टेकन दॅट स्टेप. कॉन्सिक्वेन्सेस परिणाम झाल्यानंतर मग त्याला कळतात अरे त्याला फाशीला होऊ शकतो, राईट. लहान मुलगा पण शकतो, इट कॅन बी अ मायनर. वी हॅव सीन दॅट रेप केसेस मध्ये लहान मुलं पण अडकतात. आणि आजकाल ॲज इंटरनेट इज लाईक अ सिम्पल 3G 4G आलाय आता फ्री. सो आता सेल असला की बस कुछ भी चाहिए. व्हॉट इज सेक्स, गुगल चेक टाकलं की ऑल थिंग्स, व्हिडिओज, एव्हरीथिंग विल बी देअर. सो वी हॅव टू, आपले जे काही इंडियन कम्युनिटी आय एम ट्राईंग टू थिंक अवेअरनेस पाहिजे. आपले गुरसटलेले काही जे विषय आहेत ते बाजूला ठेवून ओपन माइंडने आपण या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. तुम्ही गोष्टी बघितले नाही म्हणून समोरचा व्यक्ती तो करणार नाही, आपली मुलं ती करणार नाही असं नाही. मान फिरवली म्हणजे काय चाललंय ते थांबून जाईल असं नसतं, राईट. सो वी हॅव टू बी ओपन, फेस द क्वेश्चन्स. म्हणून सेक्शुअल एज्युकेशन महत्वाचं आहे स्कूल्समध्ये. कारण आता ते यु नो लहान मुलं पण हे वापरतात. आणि इफ यू सर्च इंटरनेटवर पहिले असे इन्फॉर्मेशन लगेच पॉपअप होत असतात, राईट. सो दे माइट एक्सपोज टू दॅट ऑल्सो, राईट. सो त्याच्यात कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन इज सो म्हणून रोल की योग्य वयात आता मासिक पाळी येते, मेन्सेस येतात, तर त्या रिलेटेड लेडीला अवेअर करणं, राईट, की असं असं हे 10 वर्ष झाल्यानंतर असे असे चेंजेस होतात. आईने मुलीला सांगणं किंवा घरी डिस्कस होणं या गोष्टी गरजेच्या असतात. अदरवाईज स्कूलमध्ये, आता मी स्कूलमध्ये सेशन्स घेतो किंवा स्कूल चेकिंगला जातो तेव्हा इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट की लेडीजना इव्हन कॉन्ट्रासेप्टिव्ह आणि ह्याविषयी पण थोडं बोललं गेलं पाहिजे. इट इज नॉट दॅट वी आर प्रमोटिंग इट, बट दे शुड नो. अदरवाईज टीन एज प्रेग्नन्सीज होतात आणि इट क्रिएट्स अ फॅमिलीज इन्व्हॉल्व, सोशल इम्पॅक्ट होतं आणि ते प्रकरण कुठल्या कुठे जातं. आणि ऑब्विसली ते छोटे असल्यामुळे कुठल्या हॉस्पिटल किंवा ह्याच्यामध्ये पटकन अप्रोच होत नाही. मध्ये ते काही इलिगल मीन्स टू ते अबॉर्ट करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये डेथ पण होतात. सो दॅट इज अ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट ना. हे आपले विषय सोडून द्या बाकीकडे, पण लाईफ जर पर्सनचं, लेडी किंवा मुलगा असो, त्याचं लाईफ महत्वाचं आहे. प्रॉपर त्याला मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल एज्युकेशन मिळणं, जे बेसिक अवेअरनेस आहे ते मिळणं गरजेचं आहे त्यांना. वी आर नॉट प्रमोटिंग इट. प्रमोट करा ना करा. तुमच्या मुलाला किंवा ते हे इंटरनेट मोबाईल हातात आला, तुम्ही नाही दिला, मित्राच्या बाजूला जाऊन बसणारच आहे. सो नेटवर 90% डिक्शनरीज जे आहेत तर त्याला सपोर्ट, राईट. आणि त्यावर त्यांचं ऍड आहे. नाही तर ते रॉंग दरवाजा खटखटणार. इन्स्टेड यू शुड टेल हिम इन अ डिसेंट वे. वाटलं तर नाही तर डॉक्टरांकडे जाऊन एक्सप्लेन करू शकतो, ठीक आहे. सो अबाउट सेक्स, व्हॉट डू यू थिंक? सर्वायवल आपण डिस्कस केलं काय? सर्वायवल आणि सेक्स काय महत्वाचं आहे? व्हॉट इज, हम लोग जिंदा रहना ज्यादा इम्पोर्टेंट है या फिर सेक्शुअल फंक्शन ज्यादा इम्पोर्टेंट है? दो ऑप्शन है. जीवनातील तो एक भाग आहे. ओके. If you ask me now,
जैसे ह्यूमन बीइंग को नेचुरली हम्म। खाना जरूरी है, हाँ। पानी जरूरी है, हाँ, हाँ। वैसे ये जो सेक्सुअल है, हाँ, हाँ। दिस इज आल्सो नेचुरल प्रोसेस Right. अटैच्ड टू द ह्यूमन बीइंग। हाँ हाँ जैसे आपको भूख लगती है तो आप Okay. उस समय एक रोटी 2 रोटी जो खाते हो, हम्म। वो खाने के बाद में आप उसको वापस तीसरा रोटी चौथा रोटी दोगे तो वो नहीं खाएगा। हाँ हाँ वैसे ही सेक्सुअल का है, हाँ। इट्स जस्ट लाइक भूख लगती है, Okay. उस पीरियड में अगर वो भूख पूरा हो जाता है हम्म। तो वो मतलब सेटिस्फाइड रहेगा, ही विल नॉट Okay. गो टू द, जैसे आप बोल रहे रेप केसेस हाँ। हो रही है, वो है वो है, True. वो सब चीज में उसका माइंड नहीं जाएगा, नेगेटिव हाँ। साइड में नहीं जाएगा। ओके इट्स जस्ट लाइक जैसे बॉडी का अपना ये रहता है, नेचुरल है खाना और पीना है, Good. वैसे ही वो सेक्सुअल इज मोर अटैच्ड टू योर माइंड, स्टेट ऑफ माइंड। उस Yes. समय आपका वो थॉट प्रोसेस वैसे चलता है। Very तो good, very good. आपका उस समय हाँ भूख पूरा हो गया तो उतना आगे बढ़ते जाता है उसका लाइफ। Okay, chalo, I understand it, right? You said it very nicely. But now, whom will you vote more? About sex or a life? Survival or a life? किसको ज़्यादा अहमियत दोगे आप? Life, you say? Because life, Life, okay. So 4 out of 4 goes for life. But I say I'll give importance to sex. लाइफ ही नहीं रहेगा तो नहीं, सेक्स। नहीं, नहीं, इसमें I think सोचो। वो जो जा रहे हैं ना अपने अंश के इसमें जा रहे हैं, बोलो। संभोग से समाधि तक। बोलो ठीक है। बिकॉज जो संभोग से समाधि तक है, जो संभोग में आप अटैचमेंट आ रहा है या जो आपको आनंद आ रहा है, Right. और जो समाधि में आप आनंद कर रहे हो, दोनों आनंद सेम है। Okay. बट वंस यू क्या कहते हैं, आपका जो डिस्टर्बेंस होने का जो है वो हाँ। चांसेस यहाँ पे ज्यादा है। Okay. बट उसके बाद में जो एंड रिजल्ट है, समाधि का एंड रिजल्ट और इसका जो एंड रिजल्ट है, दोनों सेम है। Okay. इफ यू अंडरस्टैंड दिस थिंग, यू विल आल्सो अंडरस्टैंड दैट थिंग। Okay, it's a different approach. Very good. We accept this. And क्यों? Simple basic level पे भी गए. आज हम लोग इधर क्यों हैं? It's due to sex, ना? ओके। Previous generation Adam और Eve थे, हाँ उनके multiplication हुए, उनके multiplication. We say ना, generations multiplication हो रहे. So it's because of sex we are living, right? Procreation. हाँ, procreation, right? So we also do next generation बनना चाहिए ना. We are not going to 1000 साल नहीं जीने वाले, अपना भी एक लाइफ स्पैन है, पर हम लोग क्या next generation create करते हैं, then we die. Like a bacteria भी, bacteria कितना? If suppose it lives for 2 minutes or 5 minutes, उसमें वो फटाफट मल्टीप्लाई होके जाता है, right? So that at least मैं 5 मिनट तक हूँ, अगले 5 मिनट ये जगेगा, so multiplication होता है, right? So they survive. अगर सिर्फ नहीं मैं ही पूरा 1 घंटा जीऊंगा, it's not like that, boss. You have to multiply. अगर अभी ये रेस, अभी हम लोग टाइगर क्यों गिन रहे हैं, उनको एक साथ क्यों रख रहे हैं? रिप्रोडक्शन, नेक्स्ट जनरेशन चाहिए बॉस अपने को, नहीं तो ये 1000 साल जी के क्या फायदा, बूढ़ा शेर का क्या ये करने वाले? You have to understand this stuff because sex is also important. Next generation वो चाहिए अपने को, right? So that's how sex is important. अगर इसमें भी ये रिलेटेड भी माइंड में कंफ्यूजन्स रहते हैं, सेक्सुअल टॉपिक रिलेटेड, we have to go through that. We have to understand patient. So this is, ये टॉपिक पे बात करने को हम लोग भी कंफर्टेबल चाहिए. एंड इट इज नॉट कि अपना काउंसलिंग में ऐसा नहीं है कि अपना मत दूसरे को थोपना है कि मैं भगवान हूँ, मैं जो बोल रहा हूँ, ऐसा कुछ नहीं रहता, राइट? एवरीवन हैज इट्स प्रोसेस ऑफ अंडरस्टैंडिंग, हिज प्रोसेस, हिज ओन वे. काउंसलर क्या करता है? सिर्फ बी अ कंपेनियन. भगवान, लास्ट टाइम वी आर डिस्कसिंग, यू हैव टू बी जस्ट एक्टिव कंपेनियन. की एका होडीतून दुसऱ्या, एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जात आहे, मध्ये नदी वाहते, तुम्ही एका होडीत आहात, समोरचा बोलतोय, तुम्ही ऍक्टिव्हली ऐकायचंय फक्त. एखाद्या बोलला मी रेप केला, खून केला, हे तू वाईट केलं, सांग असं नव्हतं कर. लेबल मत लगाओ बॉस, सब जगह लेबल ही लगा रहे बाहर. उसको क्यों किया वो समझना है तो जरा उसको बोलने दो, फिर वो बोलेगा ना. तुम लोग ऊपर ही अटक रहे तो समंदर में कैसे जाओगे? उसने क्यों किया, क्या किया? देयर माइट बी अ डिफरेंट स्टोरी. वो इमेजिन भी नहीं कर सकते, राइट? अभी किसी को बच्चा नहीं हो रहा है, राइट? सो हम लोग ये करते रहेंगे, ये लड़के में कुछ खराबी रहेगी, लड़की में कुछ खराबी रहेगी, राइट? सो उनका सेक्सुअल कांटेक्ट 40 साल के बाद भी नहीं हुआ है और लड़की ये घर पे नहीं बता रही क्योंकि घर वालों की इज्जत का उसको सवाल है, डिवोर्स नहीं लेना है. सो देयर कैन बी एनी रीजन, या फिर ये बंदे का किधर बाहर ये रह सकता है. देयर में बी मल्टीपल परम्यूटेशन कॉम्बिनेशंस, राइट? सो अंटिल तुम लोग खुद का ही चिपका रहे तो सामने वाला क्या देख रहा है? तुम लोग पहले ही इंप्रेशन लगा लिया है कि ये ऐसा ही रहने वाला. ऐसा नहीं, यू शुड बी अनप्रेजुडाइज्ड. उसका स्टोरी सुनो ना तुम, कुछ डिफरेंट भी रह सकता है, राइट? सो तभी वो बोलेगा.
सो वी हैव टू बी वेरी पेशेंट एंड एम्पैथी रहना चाहिए. अनकंडीशनल एक्सेप्टेंस आगे आएगा वो. सामने वाले को अनकंडीशनली एक्सेप्ट करना है, राइट? वो बुरा है बुरा है, दैट इज अ डिफरेंट स्टोरी. पर पहले सुनो तो भगवान क्या करता है, अनकंडीशनली एक्सेप्ट करना. वाल्याला वाल्मिकी झाला ना, राइट? अनकंडीशनल एक्सेप्टेंस. तुम्हें इतने खून किए, ये किए, तुम्हें तेरे को नहीं किए, इट इज अनकंडीशनल. यू आर माय चाइल्ड, यू कैन कम टू मी. तभी ये होगा ना, अरे ये बुरा ही है. क्लास में ऐसा होता है ना, ये बुरा याला काय कळत नाही यार, तिरसट से फिर कुछ नहीं बनेगा आगे. पर वो ऐसा क्यों है वो समझना होगा. तो दैट विल बी अ नेक्स्ट लेवल. तो नेक्स्ट वे यू कैन बी अ बेस्ट फ्रेंड आल्सो. पर तुम लोग सब जन बोल रहे इसलिए वैसे चिपका रहे तो मीनिंग नहीं. यू आर इन दैट रेस्ट ऑफ द वर्ल्ड में तुम लोग भी हो, राइट? सो एज अ साइकोलॉजिस्ट इट इज वेरी इंपॉर्टेंट टू अंडरस्टैंड दीज 4. ओके, नेक्स्ट लेके हम लोग एक बार रिवाइज करेंगे. वी हैव 5-10 मिनट्स. कितना टाइम बाकी है? 5 मिनट्स है. ओके, सो एक ये लास्ट लाइन लेके हम लोग रुक जाते हैं. बिहेवियर इज कंसिडर्ड एज एक रह गया. लिखने चालू कर दिया? नहीं ठीक है, लिख देते चलो. बिहेवियर इज कंसिडर्ड एज an interaction of person. हाँ, इंटरॅक्शन म्हणजे इंटरॅक्शनला मराठी वर्ड काय? संवाद किंवा देवाणघेवाण. हाँ, इंटरॅक्शन ऑफ पर्सन अँड सिच्युएशन rather than property of person alone. सो 3 वर्ड्स के नीचे अंडरलाइन करना, बिहेवियर, पर्सन एंड सिचुएशन. चलो बोलो. एक लास्ट इसके बाद वाला एक सिर्फ 3 इंपॉर्टेंट वर्ड लो. नेक्स्ट टाइम वो डिस्कस करेंगे, उससे चालू करेंगे, ठीक है? वो लिख लो. Do not harm. Do not harm. आगे डैश दे के लिखो hypocrites. अगला लेक्चर इससे चालू हो जाएगा. So find out something about this guy. Okay, coming back to अपना वाला sentence. Behavior is considered as interaction of person and situation rather than property of a person alone. क्या है? हा माणूस असाच वागणार असं नाही आहे. हा माणूस या परिस्थितीनुसार असा वागणार. Yes. मतलब कोई अगर शास्त्राचे लेक्चर देतात तर असे लेक्चर असंच नाही आहे. MHS स्टुडंट म्हणून असे लेक्चर देतात, पण प्रवेश वर्गाचं लेक्चर देतात तेव्हा दुसऱ्या पद्धतीने लेक्चर देतात. हां, ओके. सिच्युएशन वाइज बदल मॉडिफाय होतो, राइट? शास्त्री सर नका बोलू, निखिल सर. सो सिच्युएशन मीन्स इट्स नॉट अ बिहेवियर ओनली. फक्त याची प्रॉपर्टी नाही, निखिलची प्रॉपर्टी नाही आहे. इट्स अ सिच्युएशन. समोर क्राउड कसा आहे ते बघून त्याचं इंटरॅक्शन होतं. बी क्राउड इंटरॅक्टिव्ह नहीं रहेगा. सो माय लेक्चर विल बी लाइक दैट. क्राउड इंटरॅक्टिव्ह है, सो इट कैन बी इंटरेस्टिंग सेशन. सो पर्सन, सो अगर इंटरैक्टिव क्राउड नहीं, दे में से दैट डॉक्टर निखिल को इतना अच्छा वो लेक्चर नहीं देना आता है, या फिर बराबर नहीं, कुछ बात ही नहीं किया है. सो इट्स डिपेंड ऑन यू आर ऑल्सो इंक्लूडेड इन दैट कि वो रिस्पॉन्स वैसा नहीं मिला इसलिए ऐसा हुआ. सो पर्सन, इंटरेक्शन ऑफ पर्सन और सिचुएशन जैसा है, राइट? अभी हम लोग क्लासरूम में इसलिए हम लोग ऐसे बिहेव कर रहे हैं, पर हम लोग अभी किधर मैरिज में मिल गए तो हम लोग का इंटरेक्शन अलग रहेगा. डिपेंड ऑन सिचुएशन. सो इधर स्टूडेंट और टीचर वैसा कुछ नहीं आ जाएगा. सो देयर विल बी इनफॉर्मल वन, कैजुअल डिस्कशन रहेगा, राइट? सो डिपेंड ऑन द सिचुएशन. हम लोग बोलते हैं ना कि वो प्रिंसिपल मैडम बहुत टफ है, ये वो है, पर उनके पर्सनल क्लिनिक में जाओ सो शी इज वेरी फाइन, कंफर्टेबल. घर वाले के बारे में शी इज वेरी कंफर्टेबल. उसको 2 चीजें मेंटेन करनी पड़ती है कभी कभी, ठीक है? एज अ थिंग प्रोफेशन में प्रोफेशन वाइज ही रहना पड़ता है.
and out of the box jump मिलेगा. तो the person might be a chilling one, adventure करेगा, traveling करेगा, dance करेगा, drama करेगा, एक्सीलेंट. So वो सेटअप में वो वैसा है, पर दूसरे सेटअप में दूसरा रह सकता है. It depends on the situation. समझ में आया? Okay. With this, we'll just revise briefly आज क्या क्या सीखा है. हर एक जन ने एक जन क्या काही समजले ते सांगायचं आहे. ठीक आहे? We'll start with सुनील. बोलो. Life is a continuous process of adjustment हाँ, and चालू किससे किया था ना अपन? चालू हाँ, किया था. हाँ. In the development of Development. हाँ, एक जन हाँ बोलो बोलो बोलो. Let him start. In the development of individual, hereditary is a definite and environment is a indefinite. Oh, Definite and indefinite rule. So this is out of the 4 बजे के बाद वाला सोचा इसलिए खास. ठीक है? काल बसली नाही. 4 बजे में आ गया मैं. बोलो. नहीं. So इसका मीनिंग क्या है? म्हणजे अनुवंशिक किंवा environment. एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणाचा किंवा अनुवंशिकचा भाग कशावरचा जास्त डिपेंड असतो किंवा महत्त्वाचा असतो त्याच्यावर चर्चा आपण केली. हाँ म्हणजे कुठला जास्त असतो महत्त्वाचा? आपण चर्चा केली की Environment एन्व्हायरमेंट जास्त असतो किंवा Very चॅलेंजिंग असतो. Very good. त्यात बदल घडून आणू शकतो. Next. दुसरं बघितलं आपण पर्सोना. हाँ. Yes, ma'am. ग्रीक मध्ये या ठिकाणी हा मास्क आहे लागून या ठिकाणी त्या आपण जी कौशल्य होतं ती मांडत होतो. आताही या ठिकाणी जरी मास्क नसला तरी आपण तो रोल करताना वेगळा असतो. जसं निखिल सरांचा इथला रोल वेगळा आहे, दुसरीकडे घरी जाते. जातो ना. Personally. किंवा आपली. आता तुम्ही घरी गेलो मदर असाल, सिस्टर असाल, राईट? Okay. Life is a continuous process of adjustment. त्याविषयी काय? म्हणजे जन्माला आल्यास आधी आईच्या गर्भात आईचा श्वास घेत होतो, बाहेर आल्यावर इंडिपेंडेंटली घ्यायला लागलो. द फर्स्ट ऍडजस्टमेंट. आपण किती नाही म्हटलं तरी ऍडजस्टमेंट करतच करतोच असतो. आहे. पाण्यातून बाहेर येतो, एअर मध्ये येतो. त्याची जवळ ऍडजस्टमेंट सराउंडिंग एक चेंज झाली. येस नेक्स्ट. Inside is pure. हां म्हणजे म्हणजे आपण आपल्या अंतर्मनात बघून समज म्हणजे आपली काही व्याधी असेल किंवा काही असेल तर ते क्युअर करू शकतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये थोड़ा काउंसलिंग लिख लेना. ये जो अपन ने लिखा ना डू नॉट हार्म, तो उसके नीचे थोड़ा काउंसलिंग के बारे में भी बात करना है. सो डू रिमाइंड मी टू टॉक अबाउट काउंसलिंग. इलाज. अंतर्मुख होणं हा एक इलाज आहे. इलाज होईल ना सर किंवा रामबाण उत्तर असं म्हणता येईल. औषध. कारण अंतर्मुख झाल्यानंतर आपल्या चुका किंवा आपण कुठे कमी पडतो हे कळतं. दुसऱ्यांना दोष देणार नाही आपण. स्वतःच इम्प्रूव्हमेंट करणार, ऍडजस्ट करून मी ट्राय बी प्रॉपर म्हणजे ऑप्टिमम. येस. म्हणजे जर समजा राग येत असेल, जर समजा एखाद्या वेळेला आग का लागते की मी तर तेल टाकतोय किंवा मी चारा आहे म्हणून, पण जर समजा माती झालो तर समोरच्याने किती आग लावली, आग नहीं लगी. गौतम बुद्ध का ये है ना, ये लास्ट टाइम वो स्टोरी किसने बताया था, इधर था क्या, कि अगर मैं आया हूँ और ये पेन है, ये मैं रवि को गिफ्ट करना चाहता हूँ, पर रवि को ये लेना नहीं है गिफ्ट. हाँ रवि ज्ञान रवि ठाओ ज्ञान नहीं घेते, मग इट बिलोंग्स टू हुम, राइट. तो सेम रिलेशन में वो अपना सेगमेंट क्या था अभी, इनसाइड इज प्युअर. म्हणजे हा जर समोरच्याने जर माइंड आपलं स्टेट ऑफ माइंड आपण स्वतःला ओळखलं किंवा राग काय घेतलाच नाही, समोरच्याने शिवाय जरी घेऊन गेला, मी ऍक्सेप्ट, मी जर म्हणलो अरे साला मला इन्सल्ट केला चार याच्यामध्ये, मी घेतलं ते, मग झालं, मग माझं रिॲक्शन चालू झालं, तुम्ही घेतलंच नाही. इट्स अ डिफिकल्ट टास्क. हे प्रोग्रेस केल्यावर मिळेल. योगामध्ये सुद्धा ते सांगितलं. जर मी ते ऐकलं किंवा माझं पीस ऑफ माइंड हल्लं नाही तर अजून इरिटेट होतं, काय राहायला एवढं. संत तुकाराम का कुछ ये था ना, कोई आके पूछ रहा था, एक था. हाँ तो नंतर समोरच्यालाच इंटरेक्शन होता, अरे यार मैं क्या कर रहा हूँ, किसी संत को ये कर रहा हूँ, बाद में वही पैर छुटा है, सॉरी माफ करो. त्याला इनसाइड